खूप सुंदर केलंय डिटेलिंग, फार सुंदर केलंय. हे माझ्या कलेक्शन मध्ये जाणार आहे वॉल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आपण ॲक्टरला भेटायला जाणार आहोत आणि तुम्हाला माहितीच आपण ॲक्टरला स्केच वगैरे देतो. सो आज पुन्हा एकदा एका मराठी सिरियल ॲक्टरला आपण स्केच देणार आहोत. तुम्हाला माहिती असेल रंग माझा वेगळा सिरियल आहे जी आता बंद झाली सध्या. सो त्या सिरियलचं एक कॅरेक्टर जे होतं दीपिका नावाचं, ज्यात मोठी मुलगी जी दाखवली होती तिचं आपण स्केच करणार आहोत आणि त्यांना आता द्यायला जाणार आहोत. स्केच तसे रेडी वगैरे झाले, आता फ्रेम गिफ्ट रॅप फ्रेम वगैरे करून झाले, त्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही आहे ते. सो तिकडे त्यांनी ओपन केल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळेल स्केच. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. बाकी त्यांची रिॲक्शन वगैरे तुम्ही बघा आणि त्यांची रिॲक्शन बघून स्केच बघून मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं, त्यांचं स्केच कसं वाटलं ते पण नक्की सांगा. सो चला, फायनली आलो मी मॉलमध्ये. आता त्यांची वाट बघतोय, ते जवळच आले, अजून 5 मिनिटांनी येतील वरती. मी तर पुढं कोटच्या इथे थांबलो मॉलमध्ये. आणि ही जी सिरियल आहे ती म्हणजे बंद झाली मागच्या, मला वाटतं 2-3 आठवड्यापूर्वी संपली ती सिरियल. सो आपण त्यांच्या सेटवरती जाऊन द्यायला आपल्याला त्यांना देता नाही आलं. आणि लकीले ते ठाण्यामध्येच राहतात जवळच. सो ते म्हटले की मॉलमध्ये येऊन आपण त्यांना देऊया. सो आता पोचलो आहे, बघू ते किती वाजता येत आहे. तसं 5 मिनिटात येतच बोलले ते खालीच आहेत. सो ते आले की त्यांना स्केच देऊया आणि त्यांची रिॲक्शन बघूया. थँक यू. हाय, मी तनिष्का विषय, म्हणजे मी दीपिकाचं कॅरेक्टर प्ले करत होते रंग माझा वेगळा. सो सुदर्शनने मला आणि माझं पोर्ट्रेट गिफ्ट केलं आहे, विच इज सो गुड. त्याचं डिटेलिंग्स आणि आय जस्ट लव्ह इट. हा माझा इतका फेवरेट फोटो आहे आणि त्याने खूप सुंदर डिटेलिंग केलेलं आहे, हे डिटेलिंग वगैरे. आय जस्ट लव्ह दिस. आय कॅन से एनिथिंग राईट ना, कारण की मी माझ्याच प्रेमात पडली आहे हे पोर्ट्रेट बघून. आणि हे माझ्या नक्कीच कलेक्शनमध्ये जाणार आहे. अँड थँक्यू सुदर्शन, एवढा लांबून आलास मला हे देण्यासाठी. आय एम व्हेरी ग्लॅड अँड आय एम फीलिंग सो हॅपी. जे मी काम करते ते तुम्हाला आवडतंय आणि त्याच्याबद्दल मला हे मिळतं. थँक्यू. सो चला, फायनली स्केच वगैरे देऊन झाले, तुम्ही रिॲक्शन वगैरे बघितलीस. सो आता त्या मॅडम गेल्या, त्यांचं पुढे शूट वगैरे होतं. सो तिकडे गेले. मी थोड्या वेळ बसलो इकडे. मी विचार करत होतो की आपलं लाईव्ह स्केच वगैरे करावं, पण मला लवकर स्टुडिओला जावं लागणार आहे, कारण तिथे स्टुडिओचं थोडंसं काम करायचं आहे. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे बघायला भेटेलच की स्टुडिओ कसा डेकोरेट रिनोव्हेट करतो आहे. ते तसे फ्रेम्स वगैरे लावून घेतले. थोडंसं जी मेन वॉल तुम्हाला दाखवली होती त्या वॉलवरती काहीतरी वेगळं करायचा विचार चालला आहे. सो आज ते करायचं आहे. सो आता पटापट मी इकडून निघतो आणि डायरेक्ट मग स्टुडिओला जातो आणि तो बाकीचा पण सीन तुम्हाला जर दाखवता आला तर दाखवेल, नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बाकी स्केच कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा. स्केचच्या इथे फोटो वगैरे पण टाकेल मी. अगोदर तुम्हाला दाखवता नाही आलं कारण आपण पॅक केलं होतं स्केच. सो स्केच कसं वाटलं नक्की सांगा. सो चला, आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि जास्तीत जास्त रिअल ॲक्टर लोकांना स्केच देण्याचे ब्लॉग जास्त तुम्ही बघताय. सो ते जास्त आपण करण्याचा कंटिन्यू करणार आहे. पुढे पण अजून 2 जणांना द्यायचं आहे. सो ते इन फ्युचर कंटिन्यू राहणारच आहे. सो तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा नवीन नवीन ॲक्टर्सला, मोठ्या मोठ्या ॲक्टर्सला आपण देणारच आहोत स्केच. आणि तुमचा फेवरेट ॲक्टर कोण आहे, किंवा मराठी सिरियलमधला किंवा हिंदी सिरियलमधलं तुमचं कोण फेवरेट आहे ते मला नक्की सांगा, म्हणजे मी त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना पण स्केच द्यायचा ट्राय करेनच. सो चला, हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला जाऊन फॉलो करा. सो चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.